नमस्कार. अनंत आर्ट अँड कल्चर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मिलाफ या वेबसिरीज अंतर्गत आपण भारतीय कला आणि संस्कृती याविषयी माहिती घेत आहोत. आज आपण पाली आणि प्राकृत भाषेतील साहित्याविषयी तसेच द्रविड साहित्याविषयी संक्षिप्त रूपात माहिती घेणार आहोत. उत्तर वैदिक काळात संस्कृतशिवाय प्राकृत आणि पाली भाषेतही साहित्य निर्मिती झाली. या काळात प्रमाण संस्कृत व्यतिरिक्त अन्य कोणत्याही भाषेस ढोबळमानानं प्राकृत ही संज्ञा वापरली जात होती. प्राकृत भाषेची जुनी आवृत्ती म्हणजे पाली भाषा आणि आजही अनेक बोलीभाषांसोबत पाली भाषेचा संबंध आढळून येतो. बौद्ध आणि जैन धर्माचं धार्मिक साहित्याची निर्मिती या भाषांमध्ये होऊ लागल्यावर ह्या भाषांना महत्त्व प्राप्त झाले. बौद्ध साहित्याचे प्रमाण साहित्य आणि लोकसाहित्य असे दोन प्रकार आहेत. यातील प्रमाण किंवा अधिकृत साहित्यामध्ये त्रिपिटकांचा समावेश होतो. त्रिपिटकांपैकी विनय पिटकामध्ये बौद्ध साधूंनी पाळावयाचे नीतिनियम यांचा समावेश असून सुत्त पिटकामध्ये नीतिमत्ता आणि धर्माबाबतची भगवान बुद्धांची प्रवचनं व त्यांच्या शिष्यांबरोबरील संवाद याचा समावेश आहे. तत्त्वज्ञान आणि अध्यात्म हा अभिधम्म पिटकातील विषय असून त्यामध्ये नीतिमत्ता आणि मूल्य, ज्ञान तसेच मानसशास्त्र अशा अनेक विषयांवर चर्चा केलेली आढळते. जातक कथा हे लोकसाहित्याचे उत्तम उदाहरण आहे. बुद्धाच्या पूर्वजन्मातील कथांचा संग्रह म्हणजे जातक कथा. तसेच जातक कथांमध्ये बोधिसत्व ह्यांच्याही कथांचा समावेश आहे. ह्या कथा बुद्ध धर्माच्या प्रसारासाठी लिहिल्या गेल्या असल्या तरी त्या संस्कृत आणि पाली अशा दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहेत. असं मानलं जातं की गौतम म्हणून जन्म घेण्यापूर्वी बुद्धांचे 550 जन्म झाले होते. जातक कथा म्हणजे लोकप्रिय कथा, प्राचीन दंतकथा आणि ख्रिस्तपूर्व 600 ते ख्रिस्तपूर्व 200 ह्या काळातील उत्तर भारतातील राजकीय सामाजिक परिस्थितीचे वर्णन ह्या साऱ्यांचं मिश्रण आहे. अश्वघोषानं लिहिलेलं बुद्धचरित्र हे संस्कृत भाषेमधील बौद्ध वाङ्मयाचं आणखी एक उदाहरण आहे. याखेरीज दीपवंश आणि महावंश ही दोन महाकाव्य आणि थेरगाथा आणि थेरीगाथा हे काव्यसंग्रह हे वाङ्मय देखील पाली वाङ्मयाचा भाग आहेत. प्राकृत भाषेत निर्माण झालेले जैन साहित्य अधिकृत म्हणून गणण्यात येते. मात्र काही जैन साहित्य हे संस्कृत भाषेतही लिहिलं गेलं आहे. उदाहरणार्थ सिद्धश्रीनं लिहिलेला उपमितिभव प्रपंचकथा हा ग्रंथ. मात्र जैन साहित्यामधील सर्वात महत्त्वाचे साहित्य म्हणजे अंग, उपांग आणि परिक्रमा. त्याशिवाय छेबूसूत्र आणि मालसूत्र या साहित्यासही जैन धर्मीयांमध्ये अत्यंत पवित्र स्थान आहे. जैन धर्मातील धर्मनिरपेक्ष साहित्यामध्ये हेमचंद्रांनी लिहिलेल्या शब्दकोश लेखन आणि व्याकरण ह्यावरील प्रबंधांचा समावेश होतो. ह्या प्रबंधांमधून आपल्याला जैन समाजाचे प्राबल्य असलेल्या भागातील राजकीय सामाजिक परिस्थितीची कल्पना येते. हरिभद्रसुरी हे देखील प्राचीन काळातील जैन साहित्यिकांपैकी एक प्रमुख साहित्यिक मानले जातात. ह्या काळातील प्राकृत काव्यामध्ये आपल्याला शृंगारिक रसाचा देखील प्रत्यय येतो. उदाहरणार्थ हलाद्वारे निर्मित गाथा सप्तशती हा ग्रंथ. या ग्रंथातील फक्त 44 अध्याय हलानं लिहिले असून शेष ग्रंथनिर्मितीमध्ये अनेक कवयित्रींचा वाटा आहे. यापैकी पहाई, रोहा, ससीपहा, महावी आणि रेवा ह्या प्रमुख कवयित्री आहेत. दक्षिण भारतातील साहित्याचा विचार करता द्रविड भाषांपैकी तमिळ ही भाषा सर्वात जुनी असून व्याकरण आणि शब्द ह्या दृष्टीनं ती संस्कृत भाषेच्या खूप जवळ आहे असं मानलं जातं. तमिळ अभिजात साहित्य ज्यास शंगम वाङ्मय असं म्हणतात ते द्रविड साहित्यापैकी सर्वात प्रसिद्ध आहे. शंगम म्हणजे बंधुत्व आणि हे साहित्य जनसामान्यात अत्यंत लोकप्रिय होते. शंगम साहित्य म्हणजे 473 ज्ञात कवींच्या 2381 काव्यांचे आणि 102 अन्य अज्ञात कवींनी लिहिलेल्या साहित्य निर्मितीचे एकत्रीकरण आहे.
हे साहित्य इतके लोकप्रिय आहे की ते ज्या काळात एकत्र केले गेले त्या काळास संगम काळ असं म्हणलं जातं. संगम साहित्यात प्रामुख्यानं 2 प्रवाह आहेत. एक, अहम किंवा अगम हा साहित्याचा आंतरिक प्रवाह असून त्यामध्ये प्रेम, लैंगिक संबंध अशा मानवी अमूर्त कल्पनांची चर्चा आहे. तर 2, पुरम हा साहित्याचा बाह्य प्रवाह असून यात सामाजिक जीवन, नीतिमत्ता, पराक्रम, रीतिरिवाज याबाबतची चर्चा आहे. ह्या साहित्यास संगम साहित्य का म्हणतात त्याचे कारणही मनोरंजक आहे. पांड्य राजांद्वारे दक्षिण भारतातील कवी, भाट, लेखक यांची संमेलनं भरवली जात. ही सर्व साहित्यिक मंडळी कायम एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करत तसेच ह्या संमेलनास संगम असे म्हणत. त्यामुळेच ह्या संमेलनांमध्ये निर्माण झालेल्या साहित्यास संगम साहित्य अशी संज्ञा वापरली जाऊ लागली. अशी एकंदर 3 संगम संमेलनं भरवली गेली. पहिले संगम हे मदुराई येथे अगस्त्य यांच्या अध्यक्षतेखाली भरवले गेले, मात्र त्यापैकी कोणतेही साहित्य आज उपलब्ध नाही. कपटपुरम येथे दुसरे संगम भरवण्यात आले. याचे अध्यक्ष सुरुवातीस अगस्त्य होते, मात्र त्यानंतर त्यांचे शिष्य तोलकापियर हे अध्यक्ष झाले. ह्या संगमामध्ये सुमारे 2000 कवितांचे एकत्रीकरण करण्यात आले आणि त्याला तोलकापियम असे नाव देण्यात आले. तिसरे संगम हे मदुराई येथे नक्कीरार यांच्या अध्यक्षतेखाली भरवण्यात आले. सध्या अस्तित्वात असलेले बहुतांशी संगम साहित्य येथे लिहिण्यात आले. संगम साहित्याची विभागणी ही 8 कविता संग्रहांमध्ये केली असून त्यांना इट्टू टोकाई असं म्हणतात. ह्या संग्रहाची पुन्हा 2 भागात पुनर्विभागणी केली असून त्यापैकी ऐतिहासिक दृष्टीनं महत्त्वाच्या गटास पट्टीनेकिल, कोनक्कू तर दुसऱ्या गटास पट्टूपुट्टू असं म्हणतात. संगम साहित्यामध्ये थिरुवल्लुवर आणि अव्वैयार ह्या तमिळ संत कवींनी मोलाचं योगदान दिलं आहे. थिरुवल्लुवर यांनी कुरल हा ग्रंथ लिहिला, ज्याचं अनेक भाषात भाषांतर झालं असून त्याचे महाकाव्य, शासन आणि धोरण आणि प्रेम अशा 3 भागात विभागणी केली गेली आहे. अव्वैयार ह्या स्त्री संतकवी होत्या. संगम साहित्याशिवाय तमिळ वाङ्मयामध्ये अनेक प्रसिद्ध ग्रंथांचा समावेश होतो. तोलक्कापियम हा ग्रंथ तमिळ व्याकरण आणि काव्य ह्यावर आधारित आहे. ह्याशिवाय इसवी सन 6 मध्ये लिहिली गेलेली सिलप्पाधिकरम म्हणजे कंकणाची गोष्ट व मणिमेखलाई म्हणजे मणिमेखलाईची गोष्ट ही 2 महाकाव्य तमिळ साहित्यात अत्यंत महत्त्वाची मानली जातात. सिलप्पाधिकरम हे इल्लानो अडगळ यांनी लिहिले तर मणिमेखलाई हे चट्टनार यांनी लिहिले. तमिळ समाज, अर्थकारण आणि त्या काळात अनुभवास आलेले राजकीय बदल हे ह्या ग्रंथाचे प्रमुख विषय आहेत. 7व्या शतकात तमिळ साहित्यास कलाटणी मिळून ते आता वैष्णव संतांच्या भक्तिरसात न्हाऊ लागले. 7व्या शतकापासून 12व्या शतकापर्यंत निर्माण झालेले साहित्य हे भक्तिरसानं ओतप्रोत भरलेलं होतं. तमिळ भाषिक प्रदेशातील 12 संत कवींनी, ज्यांना अल्वार असं म्हणत, त्यांनी विपुल साहित्य निर्मिती केली. ह्यापैकी अंदल ह्या एक प्रमुख स्त्री संत होत्या. स्त्रियांबाबत फारसा आदर बाळगण्याची पद्धत नसलेल्या त्या काळात ही एक महत्त्वाची घटना होती. भक्ती संप्रदायातील दुसरा महत्त्वाचा गट म्हणजे शैव संत, ज्यांना नायनमार असं म्हणत. ह्याशिवाय तमिळ साहित्यात एक प्रवाह धर्मनिरपेक्ष लेखनाचाही असून त्यातील पेरिया पुराणम आणि कंब रामायणम हे कवी अत्यंत लोकप्रिय आहेत. ह्याखेरीज द्रविड साहित्यामध्ये कन्नड, मल्याळम आणि तेलुगू भाषेतील साहित्याचाही समावेश होतो. मल्याळम ही भाषा प्रामुख्यानं केरळ व आसपासच्या प्रांतात बोलली जाते. मध्ययुगीन काळात ह्या भाषेत कोकासंडीसन आणि भासकौटिल्य ह्या प्रमुख ग्रंथांची निर्मिती झाली. भासकौटिल्य हे अर्थशास्त्रावरील भाष्य आहे. भाषातज्ञांच्या मते मल्याळम भाषेची निर्मिती ही 11व्या शतकात झाली. मात्र अवघ्या 400 वर्षांच्या काळात इतकी साहित्य निर्मिती झाली की तिला स्वतंत्र भाषेचा दर्जा प्राप्त झाला. भाषा अभ्यासकांच्या मते नानय्या, ज्यांचा काळ हा इसवी सन 11 हा होता,
हे तेलुगू भाषेतील आद्य कवी आहेत. विजयनगर साम्राज्याचा काळ हा तेलुगू साहित्याच्या दृष्टीनं सुवर्णकाळ मानला जातो. ह्या काळातील एक महत्त्वाची साहित्य निर्मिती म्हणजे बुक्क पहिला ह्याच्या दरबारातील राजकवी नाचन सोमनाथ याच्याद्वारा निर्मित उत्तर हरिवंशम हा ग्रंथ. केवळ राजकवीच नाही तर विजयनगरच्या शासकांद्वारे देखील मौलिक अशी साहित्य निर्मिती केली गेली. उदाहरणार्थ कृष्णदेव राय यांनी लिहिलेला अमूल्य माल्यादा हा ग्रंथ. कृष्णदेवरायाच्या दरबारातील 8 प्रतिभावान साहित्यिकांना अष्टदिग्गज म्हणून ओळखलं जात असे. ह्या साहित्यिकांनी तेलुगू साहित्यात अमूल्य भर घातली. त्यातील अल्लासली पेडण्णाचे मनुचरितम, नंदी तिम्मण्णा ह्यांचे पारिजात पाहरणम, तेनाली रामकृष्ण लिखित पांडुरंग महात्म्य, रामराजभूषण लिखित वासुचरितम, नरसभूपालियम, हरिश्चंद्र नोलापाख्यान, मदयगिरी मालण्णांचे राजशेखर चरित्र, अय्याला राजू रामभद्र यांचे रामाभ्युदयम आणि अकला कथासार हे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. तेनाली रामकृष्ण अर्थात तेनाली रामन ह्यांच्या गोष्टी तर आजही आवडीनं ऐकल्या जातात. कन्नड साहित्य निर्मितीची परंपरा जैन विद्वानांनी सुरू केली. माधव यांनी लिहिलेल्या 15व्या तीर्थंकरांच्या जीवनावर आधारित धर्मनाथ पुराण हा ग्रंथ याचं उत्तम उदाहरण आहे. तसंच उरित्तविलास यांनी ह्या काळातील जैन शिकवणीवर आधारित धर्मपरीक्षे हा ग्रंथ लिहिला. 10व्या शतकात राष्ट्रकूट राज्यकर्ता नृपतुंग अमोघवर्ष ह्यानं लिहिलेला कविराज मार्ग हा ग्रंथ कन्नड साहित्यातील नोंद झालेला पहिला ग्रंथ मानला जातो. कन्नड साहित्यातील पंप, पोण्ण आणि रण्ण हे 3 कवी रत्नत्रय म्हणून ओळखले जातात. पंप ह्यांची ओळख कन्नड साहित्याचे जनक अशी असून त्यांनी आदिपुराण आणि विक्रमार्जिव विजय ह्या महान ग्रंथांची निर्मिती केली. ते चालुक्य अरिकेसरी यांच्या दरबारातील कवी होते आणि काव्यामधील रसनिर्मितीवर त्यांचे खास प्रभुत्व होते. पोण्ण ह्यांनी शांतिपुराण हा ख्यातनाम प्रबंध लिहिला तर रण्ण ह्यांनी अजितनाथ पुराण हा ग्रंथ लिहिला. पोण्ण आणि रण्ण हे राष्ट्रकूट राजा कृष्ण तिसरा याच्या दरबारातील राजकवी होते. कन्नड साहित्यातील इतर महत्त्वाचे ग्रंथ म्हणजे हरीश्वर यांनी लिहिलेले हरिश्चंद्र काव्य आणि सोमनाथ चरित्र, बंधू वर्मा यांनी लिहिलेले हरिवंशाभ्युदय आणि जीवसंबोधन, रुद्रभद्र यांचे जगन्नाथ विजय आणि अंदय्या ह्यांचे मदन विजय किंवा काब्यगार काव्य हे ग्रंथ. कन्नड भाषेचा विकास स्वतंत्र भाषा म्हणून 10व्या शतकात झाला तरी कन्नड साहित्याच्या विकासाचे श्रेय विजयनगर साम्राज्याने ह्या भाषेस दिलेल्या राजाश्रयास जाते. साहित्याच्या विकासासोबतच ह्या भाषेचं व्याकरण नियमबद्ध करणारे शब्दमणी दर्पण ह्यासारखे ग्रंथ विकसित होऊ लागले. शब्दमणी दर्पण हा ग्रंथ केशीराज यांनी लिहिला. मल्लिकार्जुन यांनी लिहिलेल्या सुक्ती सुधरन्व ह्या प्रसिद्ध काव्याची निर्मिती देखील ह्याच काळात झाली. ह्याच काळात धार्मिक साहित्याशी साधर्म्य दाखवणारे ग्रंथही लिहिले गेले. नरहरी ह्यांनी लिहिलेली तरावे रामायण ही रामाच्या जीवनावर आधारित आणि वाल्मिकी रामायणापासून प्रेरित पहिली कांडगोष्ट मानण्यात येते. लक्ष्मीसिंह ह्यांनी लिहिलेला जैमिनी भारत हे असेच आणखी एक उदाहरण. कन्नड साहित्यातील सर्वज्ञ ज्यांनी त्रिपदी हा ग्रंथ लिहिला त्यांना लोककवी म्हणून ओळखले जाते. तसेच होनम्मा ह्या प्रसिद्ध कन्नड कवयित्रीनं हदिबादेय धर्म अर्थात समर्पित पत्नीची कर्तव्य हा ग्रंथ लिहिला. मित्रांनो, भारतीय साहित्य हा विषय खूप अथांग आहे. त्याकरता ह्यावरती आम्ही अजूनही अन्य व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर येणार आहोत. तर आज आपण भारतातील पाली, प्राकृत आणि द्रविड साहित्याविषयी माहिती घेतली. आजचा आमचा एपिसोड आपल्याला कसा वाटला याविषयी खाली कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आमचा चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.